आणि आज आम्ही आलोय महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीत. इथेच संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि म्हणूनच हे ठिकाण अत्यंत पवित्र मानलं जातं. सगळ्यात आधी दिसतो तो हा भव्य कळस. अनेक वारकरी सांगतात की पालखी प्रस्थानाच्या वेळी हा कळस हलल्यासारखा दिसतो. समाधी मंदिराच्या शेजारीच आहे हे प्राचीन सिद्धेश्वराचं मंदिर. भगवान शंकरांचं असलेलं हे मंदिर आळंदीच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. अशी आख्यायिका आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी इथल्या नंदीला बाजूला करण्यास सांगितलं, कारण जिथे आज समाधी आहे त्या जागेचा प्रवेश नंदीच्या खाली असलेल्या भुयारी मार्गातून जातो आणि इथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. ही पवित्र इंद्रायणी नदी आणि तिच्या काठी उभा असलेला हा भव्य गरुड स्तंभ आळंदीच्या आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत उभा आहे. तुम्हाला आळंदीबद्दल अजून काही माहिती असेल तर मला आणि माझ्या प्रेक्षकांना नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी नेहा ऋग्वेद व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.